तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इट्स मी देवा 007 या यूट्यूब चॅनलवर. आणि खूप दिवसानंतर बायकोचे ताणे ऐकून आपण एक 3,000 रुपये खर्च करून एक गॅरंटी प्लस वॉरंटीचं मिक्सर विकत घेतलेलं आहे आणि एक ज्युसर घेतलेलं आहे. आणि ते कशासाठी घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगतो की आपल्याला खूप जण हिनवत होते, आपल्याला खूप जण सल्ला देत होते, तुम्ही तर नेहमी बसून राहता, मग तुमची तब्येत तर खूप चांगली असायला पाहिजे, तर तुम्ही एवढे वाळून का जाताय, तुमची तब्येत खूप डाऊन होत चालली आहे. तर अशा सगळ्यांची टोमणे ऐकू आपण एक कंटाळून एक मिक्सर विकत घेतलेलं आहे. आणि ते कशासाठी घेतलेलं आहे तर आपण बनाना, बदाम, दूध आणि केळी वगैरे यांचं सगळ्यांचं मिक्स ज्यूस बनवून रोज सकाळी पिण्यासाठी आपण हे मिक्सर वगैरे विकत घेतलेलं आहे. दूध, केळी, बदाम, गुळ वगैरे यांचं ज्यूस जर आपण रेग्युलर पिलं, रोज सकाळी पिलं, असं महिनाभर किंवा 2 महिने जर तुम्ही केलं समजा, की ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं आणि उलट आपल्याला वजन वाढण्यास पण खूप मदत होते, असं आपल्या सल्लेकरांचं खूप उत्सुकतेनं म्हणणं होतं. आणि त्यांचं मनावर घेऊन आपण त्या प्रकारे काम सुरू केलेलं आहे. आता पाहूत, आपल्याला 100% तर गॅरंटी नाही, पण हे आपण महिनाभर करून पाहू आपल्या वजनामध्ये काय फरक पडते काय नाही. सध्याचं आपण वजन मोजू, त्याच्यानंतर सुरुवात करू आणि महिनाभरानंतर परत आपलं वजन मोजू, तर किती वाढलं, किती कमी झालं, किंवा काय फरक पडतो न पडतो हे तुम्हाला त्याच्यानंतर आपण फीडबॅक वगैरे देऊ. पण जितकं ते प्यायला गोड लागतं तेवढंच तुम्हाला पचवायला पण कठीण लागतं, कारण हे जे बदाम वगैरे रोज खाणं आहे हे तुम्हाला पचवण्यासाठी खूप जड जात असतं, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायामच करावा लागतो. आणि हे जे सुरुवातीला तुम्ही काय करायचं, एक केळी कमी समजा दूध घ्यायचं, अर्धा ग्लास दूध घ्यायचं, एक केळी घ्यायची, 2च बदाम घ्यायचे, 2च काजू घ्यायचे, थोडासा गूळ घ्यायचा. आणि याच्यानंतर जसं तुम्हाला पचायला सुरुवात होईल, जसं तुम्हाला ते अंगी लागायला सुरुवात होईल, त्याच्यानंतर तुम्ही वाढवू शकता, डोस वाढवू शकता. जसं की गिलासभर दूध घ्यायचं, त्याच्यानंतर 2 केळी घ्यायच्या, 2च्या जागी 4 बदाम घ्यायच्या, गूळ वगैरे जास्त घ्यायचा. हे तुम्ही हळूहळू सामग्री वाढवू शकता एकदा तुम्हाला पचायला सुरुवात झाल्यानंतर. आता पाहू शकता तुम्ही, आपल्याला जेवढं सामग्री लागते, जसं की केळी वगैरे कट करून घेतली होती 1 केळी, आणि त्याच्यानंतर गूळ वगैरे जेवढा लागतो तेवढा आपण प्लेटमध्ये घेतला होता. बदाम पण आपल्याला जेवढे लागते तेवढी घेतली होती. पण त्याच्यानंतर आपलं जे मेन दूध जे आहे, दूध राहिलं होतं, त्याच्यानंतर आपल्याला जेवढं दूध लागते आपण तेवढं आणून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता तुम्ही, हे पहा, हे प्युअर एकदम प्युअर म्हशीचं दूध आहे, कारण गाईचं दूध आपल्याला रोज नाही भेटू शकत. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपण दूध अशा प्रकारे भांड्यात घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी सामग्री कट केलेली होती ते आपण त्याच्यामध्ये हळूहळू टाकून घ्यायचे. आणि 2 केळीची खांड अडकलेली होती ते पण आपण टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर पाहू शकता की आपल्याला मिक्सर सुरू करायचे आहे. आणि मिक्सर सुरू करण्या अगोदर जे आपलं ज्यूसचं भांडं आहे, ज्यूस करण्याचं भांडं आहे, ते व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं, कारण खालून जर व्यवस्थित नाही बसलं तर त्याच्या पूर्ण पत्र्या मोडून जातील आणि आपलं ज्यूसर पूर्णतः खराब होईल. त्यासाठी व्यवस्थितरित्या त्याला बसून घ्यायचं अगोदर, आणि त्याच्यानंतरच आपलं मिक्सर सुरू करायचं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, त्याची स्पीड कमी जास्त करून आपल्याला व्यवस्थितरित्या त्याला मध्ये जी आपण सामग्री टाकली, केळी, बदाम वगैरे, त्याला व्यवस्थितरित्या बारीक होण्यासाठी आपल्याला कमी जास्त त्याला स्पीड द्यावं लागेल, किंवा एखाद्या वेळेस बंद करावं लागेल, चेक करत राहावं लागेल, आणि परत त्याला व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यावं लागेल, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यावं लागेल, तरच आपला ज्यूस योग्य प्रकारे होईल आणि आपल्याला पिण्याला तो स्वाद येईल. आणि आपण राहू त्याला फिरू देत होतो, खूप जास्त वेळ फिरू देत होतो, कारण याचं की आपण जे बदाम वगैरे आहे त्याला आपण कुटून वगैरे बारीक करून त्याच्यामध्ये टाकलेलं नव्हतं, पूर्ण बदाम त्याच्यामध्ये टाकली होती, कारण बदामला मग बारीक होण्यासाठी खूप वेळ घेत होतो, त्यामुळे आपण त्याला जास्त वेळ देत होतो बारीक होण्यासाठी. आणि सतत कमी जास्त फीड करून त्याला पूर्ण हे करत होतो, आपण त्याला मिक्स होऊ देत होतो. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं थांबून त्याला आपण चेक केलेलं आहे, पाहिलेलं आहे, बदाम वगैरे कमी झाल्यात, बारीक झाल्यात का नाही झाल्यात, ज्यूस वगैरे व्यवस्थित तयार झाले नाही झाले, काय झालं आपल्याला चेक करावं लागेल. आणि परत त्याच्यावर ठेवून परत त्याला थोडीशी स्पीड देऊन आपल्याला बारीक करून घ्यावं लागेल, कारण बारीक बदाम झालेली नव्हती, त्यामुळे आपल्याला अजून थोडंसं अतिरिक्त टाईम घ्यावा लागला आणि त्याला थोडंसं वेळ द्यावा लागला. आणि तुम्ही जर असं ज्यूस वगैरे बनवत असाल तर तुम्हाला आधीच सांगणं आहे, बदाम वगैरे जे आहे, तुम्ही काजू बदाम वगैरे ते टाका, ते पूर्णतः त्याच्यामध्ये टाकू नका, त्याला बारीक होण्यासाठी खूप वेळ घेतो, डायरेक्टली कुठून टाका. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता की अशा प्रकारे आपलं पूर्णतः मिक्स वगैरे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपला मेन जो पिण्याचं साधन आहे, ग्लास वगैरे, ते आणून घ्यायचं आहे आणि आपलं चेक करायचं आहे ज्यूस वगैरे कसा झाला आहे काय नाही. आणि तुम्ही पाहू शकता की आपला घटवट वगैरे ज्यूस तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण ते पूर्णतः ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की आतोनात आपण प्रयत्न करून टाईम देऊन त्याला अशा प्रकारे ज्यूस तयार केलेला आहे. आणि आता त्याची चव वगैरे कशी लागते ते मी पाहतो आणि मीच तुम्हाला सांगतो, कारण आता तुम्ही तर दुरून नाही पाहू शकत, पण तुम्ही आपल्या घरी तशा प्रकारचा ज्यूस बनवून पाहू शकता. आणि हो, जर तुम्हाला आपली ज्यूस बनण्याची पद्धत आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आणि हो, असेच गावरान ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावर हवा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.